अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हालाहल मोह शांतये. अध्यात्म हे इतर शास्त्रांप्रमाणेच एक शास्त्र आहे. त्याचा उद्देश आहे स्वतःतला देव पाहून आत्मज्ञानी होणं. इतर शास्त्रांप्रमाणे यातही प्रयोग असतात, पण ते प्रयोग स्वतःवर करायचे असतात आणि ते कुणाला नकोसे असतात. खरं तर छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या पाळण्यानं माणसाच्या अंतःकरणातल्या सद्गुणांचा विकास होत असतो. त्यातून त्याचं दिव्य व्यक्तिमत्व विकसित होत असतं. उदाहरणार्थ, जे आपल्याकडे नाही ते आहे असं इतरांना भासवायचा प्रयत्न करणं याला दंभ असं म्हणतात. मी असं स्वतःजवळ नसलेलं इतरांना दाखवायचा थोडाही प्रयत्न करणार नाही आणि यापुढे जाऊन स्वतःजवळ असलेलं सामर्थ्य, कर्तृत्व, मोठेपणा याचीही जाहिरात करणार नाही असा निश्चय केला पाहिजे. याला अदंभित्व असं म्हणतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज आपल्या एका साधक भावातल्या अभंगात म्हणतात, लाज वाटे मज मानिती हे लोक, हे तो नाही एक माझे अंगी. तुकाराम महाराजांनी यातून प्रांजळपणा शिकवलाय. सामान्य माणसाला मात्र वाटतं झाकली मूठ 1.25 लाखाची, हे बरं. महात्माजींचे राजकीय गुरु असं ज्यांना म्हटलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले यांच्या वर्गाला ते विद्यार्थी दशेत असताना गणिताच्या शिक्षकांनी अतिशय अवघड उदाहरणं घातली होती. दुसऱ्या दिवशी ती फक्त गोखल्यांनीच सोडवून आणली म्हणून शिक्षकांनी त्यांचं कौतुक करून काही बक्षीस देऊ केलं. सगळी मुलं कौतुकानं त्याच्याकडे पाहत होती. तेव्हा गोपाळ रडू लागला. तो म्हणाला, ही उदाहरणं मी माझ्या मोठ्या भावाच्या मदतीनं सोडवली आहेत. अंकगणितापेक्षाही अवघड असं अदंभित्वाचं गणित त्यांना सुटलेलं होतं. आपल्यालाही ते सुटावं असं वाटत असेल तर सत्याला देव मानून त्याचे आपण उपासक व्हायला हवं. अमूर्त पूजेची फुलं स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.